बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयातून अंतरवाली सराटीकडे आता रवाना झालेले आहेत। अभ्यासकांच्या बैठकीसाठी मनोज जरांगे आता रवाना झालेत। बैठकीनंतर पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयातून अंतरवाली सराटीच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। अभ्यासकांच्या बैठकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपचार सुरू असताना देखील बैठकीसाठी जाण्याचा निर्णय घेतलाय। बैठकीनंतर पुन्हा गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जरांगे पाटील दाखल होतील। पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक दिलं जात नाहीये। बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उद्ध्वस्त केलाय। आमचे पर्सनल वाटोळं केलेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतायत। ओबीसीचा जीआर काढला पण अजून अंमलबजावणी झालेली नाहीये। आम्हाला पागल समजता का असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत। तर 29 ऑगस्टला अंतरवालीत निर्णायक लढा असणार असा जरांगेंचा इशारा आहे। 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत। म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठेतरी वाट मोकळी करावी लागती। त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे। बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ते आपल्याला मोडून काढावाच लागतोय। पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात। या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही। सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटेडचा जीआर घेऊन लागू करायचंय। त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमचं समाज, म्हणून पर्सनलवर जाणार। त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे। या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागून देत नाही समोरच्याचं काम करायला। शक्तीपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे मला, म्हणून बोललो। तोच माणूस पर्सनल वाटोळं करायला लागला आमच्या जातीत। त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती, मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती, अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी। 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा जीआर काढलाय। बघा किती फसवायचं असतं एखाद्याला। 3 महिने झालेत, त्या जीआरची अंमलबजावणी नाहीये। पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली। काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस, प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जीआर काढला। उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा। महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या, काढला तुम्ही? काढला जीआर। 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं। यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा। मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।